अक्करमाशी साल्यानं दलिद्री. तुम्हाला काय टाइम बिम का हाय की नाही रे दलिद्रांनो? नाही तेव्हा निघाला काय बाबू आयलोस कशाला? खंदेरी स्पेशल. ह्यांना बघू शकता. ह्यांना पाहिलं की एकच शब्द आठवतो, काय? दलिंदर. वाजलेत बघा सकाळचे 2:45 वाजलेत. ह्यांना आणायला गेले होते, अलिबागला अडकले होते साले. आरामखोर. हे काय आहे? आणि आता झोपणार कधी आणि निघणार कधी भाई? पट्टीवर भाई मावरा आणायला जायचं आता. बघितलं आम्ही आलो तर आता थांब. आता मी काय बोलत नाही. बनवणार कोण? आकाश रेडी विषय आहे का? आई गवली हो वाचलो मग. काय हा वाचला याचा नाही ते टाकलेला कोण नाही नाही सिद्धू सुरमई उचल खेकडाचा रस्सा आणि त्यांच्या तिथे चिकन असा होईल. तुमच्या आईला शिव्या देऊ नका रे. अच्छा तेवढे बीप करायला लागते मला. मग जागते आता चाललोय राहू कुठे नाही तो आपण? बिबट्या बाय आहे का? किती चले? मला काय माहिती तुम्ही चालतो म्हणून चालतोय. गाडी इकडं आहे. कोणसी गाली तू? स्कूटी सब एक्सेप्ट शादी के बाद. ए फोकल तू काय चाललोस? मी चाललोय रत्नागिरीला. ये सांची संध्याकाळच्याला ये आमच्या अमर नागवा. हे घे पिशवी घे. हा बघून घ्या. बोल. हे संध्याकाळी अरे जाऊ पराग. नाही जमणार. पण जातो संध्याकाळी ट्रेन 8ची. तू 8 बोलतोस. तो काल कोण होतो? तो 9 बोलत होतो. 8 वाजता ट्रेन आहे. जायला पाहिजे. बारक्या हाय कर. अरे हाय कर. असं हायकर लाजतोय. दार जे येत नाही त्याच्या नावानी. हे तुझा ब्रँड काय रे? आपला ब्रँड कोणता आहे दाखव. काय रे डायरेक्ट आतमध्ये? अरे तो नाही. त्याच्या बॅगेत आहे. नाही दिलो नाही. दिला ना. बघू शकता काय आहे ते ब्लू. बाय कशी आहे? वाचून दाखव. पिल्यावर वाचता येईल काय? ब्लू कुरासो. हा बोल काय बोलतेस? ब्लू कुरासो. कुराव कोरलाय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे निखिल परदेशी व्लॉग्स. आज आम्ही चाललो आहे खंदेरीला. दरवर्षी जातो आम्ही खंदेरीला इयर एंडिंगला. तसंच यावेळेचा सुद्धा प्लॅन झालेला आहे. पोरं सगळी आलेली आहेत. ॲक्च्युली निघताना आम्हाला खूप जरा उशीर झाला आहे कारण हे बघा हसतायत. ॲक्च्युली निघायचं होतं आम्हाला सकाळी 6:30-7च्या दरम्यान, पण काही जण झोपेतून उठली नव्हती आणि काही सामान पण बाकी होतं, त्यामुळे थोडा उशीर झाला. तर मी तुम्हाला माझी पब्लिक दाखवतो कशी आहे काय ते. हे बघा हे माझा उद्धार करताना. पैसे द्या. हे चिपरे मोबाईल काय माहिती योच करवलो. आयफोन आहेत नी 1.5 लाखाचे. हा तिच्या आईला याला काय कमी आहे तशी. हा, हे बघितलास तो पण नाकवाचा आहे. दुसरं ते बोर बनताय. तो नाकवाय मोठा आहे आणि तुका बार करेला. आणि यो बारको. नाव काय तुझं? मी नाही सांगणार. कोण बोलते मी नाही सांगणार.
हे काय शाळेत कशाला जाते आसपास निघाल्याला मी नाही सांगणार हा? काकू आहे जा जातोस खंदेरीत जा जा चला सगळी पोरं तर चढलेली आहेत. मी 1 बाय 1 ओळख करून देतो. हा परम मित्र फोकाल्या, हे मोठे नागवा अमर भाई सोडेकर. सध्या जरा जास्त बिझी असल्यामुळे त्यांना शक्य होत नाहीये. बिझी नाही याला घेऊन जा बिझी नाही हे आमचे हे पण नागवा निखिल दादा मकाजी. ओळखी पण सांगायला पाहिजे ना. हे खाऊन या मायसेल्फ खाऊन या. सिद्धू कमल नागवा बाकीच्या आतमध्ये आहेत, त्यांची ओळख नंतर करून देतो. बोल कोणाची. हा आणि आपले आमचे परम मित्र द फोकाल्या भाई. परागला जायचं रत्नागिरीला, त्यामुळे त्यालाही यायला भेटत नाहीये. आणि हा परागचा पोरगा मोठा मुलगा शौर्य. काय रे ये तुला तिला नाव सांगायला काय झालं रे. हा पूर्वेश हाय कर. अरे इथे तर बघ हे आमचे दुबई वरून खास शेफ मागवलेत. अरे हे काय फुगाटच हे थांबस आले ना मला ठेवशील. चलो तुम्ही बघू शकता. आता निघालो आम्ही खंदेरीला. पोरं सगळे आलेली आहेत. जे राहिलेले उरलेले आहेत त्यांची ओळख मी नंतर करून देतो. आणि आता आमचा एक भाऊ राहिला आहे, त्याला पिक करायचं आहे. आणि हा मी इथे बसलो असा फ्रंटला. रस्ता दाखवाला हा रस्ता दाखवायला समोर बसलोय. लाईव्ह मॅप. जगी मी म्हणालो एक भाऊ राहिला होता. काय रे परत गेला हा. हे आता बोटीची पूजा केली जाते, त्यानंतर आम्ही पुढच्या जसं मी म्हणालो हा आपला भाऊ साहिल. आपण इथे का खाडीजवळ का खाडीतून समुद्रात निघताना का नारळ फोडला इथे. कारण खाडीचा मान द्यायला लागतो म्हणून खाडीतून निघताना समुद्रात नारळ फोडला. ओके. तर साहिल भावाने आपल्या हार वगैरे तिथे वाळलेला आहे होडीला. आणि अगरबत्ती वगैरे ओवाळून आपला मानाचा झेंडा लावलेला आहे पिवळ्या कलरचा. आणि हे बघा तुम्ही बघू शकता. आणि इथे मी आहे. आता सुरुवात होईल पब्लिकची. चलो जे शक्य आहे तेवढंच दाखवणार आहे. जरा खतरनाक आहे, त्यामुळे जरा एक्झॉस्ट झाल्यासारखं झालं आहे. त्यामुळे मोजितो पितो मोजितो. आणि सोबत चकना आयटम दाखवतो. उकड बनवली होती असं मी म्हणालो. दुबईवरून आम्ही शेफ मागवले होते. मस्त झाले उकड. अर्धी झाल्यावर दाखवते कारण बरेच संपलंय. आणि हा नेक्स्ट काय आहे. आणि हा नेक्स्ट चकना प्रोसेसिंगमध्ये चिकन 65 बनवत आहेत. बघू शकता तुम्ही. शिवाजी द बॉस. या हे आमचे बोरलीचे शेफ बघू शकता. गॅस बंद आहे पण डायरेक्ट गॅसवर ठेवलेलं आहे. इकडे मॅरिनेट करायला ठेवलं आहे चिकन 65. सौर ऊर्जा बाबा. तुम्ही बघू शकता आपण या साईडून आपल्या गावातून आलो होतो. आणि हे असं या साईडून फिरून येऊन हे आता आपण या साईडला अलिबाग आहे.
आणि अलिबागचा आता किल्ला दिसतोय का बघूया, झूम करतो. हां, कुलाबा किल्ला जो आहे त्यामध्ये जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते आहे. ते मी मार्किंग दाखवेन, एवढंच झूम होतं ॲक्च्युली. आणि इथून येऊन आपण पूर्ण वळसा मारून आलो आहे आणि आपल्याला स्ट्रेट त्या साईडला जायचं आहे, खंदेरी. हा भुरकट दिसते थोडी. आलोय, ऑलमोस्ट आलोय. बहुतेक ही जी बोट पुढे दिसते ती सुद्धा खंदेरीला चालली आहे. भाईसाहेब डॉल्फिन दिसले, 3 का 4 दिसला, हा 4था डॉल्फिन. हे इथे बरेच डॉल्फिन आहेत. भाईसाहेब पूर्ण लॉटच आहे डॉल्फिनचा. बाहेर ऊन एवढं होतं ना की केबिन मध्ये बसलोय आणि पूर्ण झालं बघताय, पूर्ण चेहऱ्याची वाट लागली आणि ऑलमोस्ट आता पोचलोय. इधर बबलू दाखवण्यास बसलेला आहे आणि खंदेरीला ऑलमोस्ट पोचलेलो आहे. फक्त थोडं फिरून जावं लागेल. मी दाखवतो कसं आहे ते. मस्त जेटी बांधली आता. तर हा आहे आमच्या येताल देवाचा खंदेरीचा डोंगर. इथे आमच्या येताल देवाचं स्थान आहे आणि मी आता केबिनमध्ये बसलो असल्यामुळे व्यवस्थित भेटत नाही आहे शूट करायला. ही जेटी बांधलेली आहे, तिथे बोट पार्क करतात आणि त्या साईडला ॲक्च्युली इकडून आहे ना, त्या साईडून फिरून जायला लागतं बॅक साईड. इकडे येताल देवाचं मंदिर आहे आणि हे तिकडे वरती जे आहे ना ते लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस आहे बा. मला आयडिया नाही की आवाज रेकॉर्ड होतो की नाही, बट येस हे लाईट हाऊस आहे. ॲक्च्युली हा जो डोंगर आहे पूर्ण तो ओन बाय मुंबई पोर्ट ट्रस्ट. पण सध्या आता काहीतरी IPS नेव्हीवाले बसतात वाटतं तिकडे, लक्ष ठेवण्यासाठी. पुढे गेल्यानंतर मी माहिती देईनच, त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता थोडे आम्ही बोट पार्क करतोय, म्हणजे बरं बाकीचे उतरतील आणि मग आमचा जो पोपाय आहे तो नंतर मग बोट पार्क करेल. तुम्हाला आमचा पोपाय दाखवतो. बघू शकता तुम्ही. आणि हा पूर्वे इमर्जन्सी डायरेक्ट समुद्राचं पाणी वाढवतोय. ॲक्च्युली आज संडेला आल्यामुळे कसरत चालली आहे सगळी, कारण गर्दी भरपूर आहे. बघू शकता तुम्ही, बाजूला मोठी बोट आहे. हे बघा आणखीन बाजूला लागलेली. बघा माणसांना ॲक्च्युली सगळ्यांना रोडवर गाडी चालवायला मजा वाटते, पण हे बघा रिस्की किती काम असतं. आणि ॲक्च्युली पार्किंग नाही, बोटीतून सामान त्या साईडला सप्लाय करायचं आहे. बोट टू बोट. आता बघा बरोबर कट टू कट काढले आहेत, प्रो आहेत सगळे रायडर. हे बघा या साईडला पण बोटी पार्क झालेल्या आहेत. मागे मागे बघा मागे. सध्या हा असा माझा लुक आहे. ॲक्च्युली आधी सगळं सामान वगैरे लोड करतो, नंतर भेटतो मी. पोरं सगळी उतरलेली आहेत या साईडला. मी दाखवेन पुढे. हे वेताळ देवाचं मंदिर आहे आणि ही आपली बोट आहे. बोट आता पार्किंग करायला चालले आहेत. मध्ये तर अशी समुद्रामध्ये पार्किंग करतील आणि मग येताना पोहत येतील ती लोक. चलो आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊया. बघू शकता तुम्ही मानाचे कोंबडे वगैरे घेऊन येतात माणसं. पाहू शकता पहिली पायरी.
लिहिलेलं आहे वेतोबा मंदिर म्हणून. आमच्यामध्ये येताल देव म्हणतात. येस, भूतानचा राजा. आमच्या कोळी भाषेनुसार आम्ही येताल देव म्हणतो, जे कोळी भाषेचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे त्या पद्धतीने. चला, एक नंबर सावली भेटलेली आहे आपल्याला व्यवस्थित. आणि आपला मानाचा कोंबडा पण दाखवतो तुम्हाला. हा आपला कोंबडा. मी जसं आधी म्हणालो की आम्ही दरवर्षी येतो वेताळ देवाला दर्शनासाठी, तर त्याप्रमाणे जी तळी भरलेली आहे ती मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे काय सोपस्कार वगैरे आमच्या आहे. बाबू बाबू काय काय भरले ते दाखव जरा. अच्छा, ओके. हे जरा हार उचल. हे बघ, 5 नारळ, 5 नारळ, 5 केळी, 5 केली, स्वीट्स आहे, आहेत, दूध आहे, अगरबत्ती आहे, अगरबत्ती. ओके, हार आणि फुलं. ओके ओके. हे अनुभवी आहेत आमचे सध्याचे. ही अशी काहीशी तळी भरलेली आहे, ती जाऊन नंतर आम्ही वेताळ देवाला अर्पण करणार. हां, आणि वेताळ देवाचं दर्शन घेणार. अजून एक सेपरेट सुद्धा आणलेले आहेत कोणी कोणी हार आणि नारळ. भाईसाहेब, अरे मला आई बोलली होती नारळ घेऊन जा, मी विसरलो. चलो. शेठने देवाला घंटी आणलेली आहे. ती काय म्हणजे काय असंच सो खुशीने. चौकशीने. नक्की. परत एकदा बोल रे. लग्न व्हायला पाहिजे म्हणून एक घंटी घेऊन ये. आम्ही मानाची तळी घेऊन चाललोय. गर्दी झाली आहे, त्यामुळे हे आमचं पूर्वेश डॉन. चला, ये लवकर या रे. तुम्हाला दाखवतो मागे. हे बघा, मागे पण मजबूत. हे पाहू शकता तुम्ही. ही ऑलरेडी असलेली गर्दी, कारण आज संडे आहे. ही आपली मानाची तळी जी पूर्वेशकडे आहे, आणि आपला मानाचा कोंबडा जो रोहितकडे आहे. ओके. आणि मी स्वतः रेकॉर्ड करतो, निखिल परदेशी. बघा, हे तुम्ही पाहू शकता, सौंदळा मच्छीचं मुख आहे. हे देवाला अर्पण केलं जातं, मानाचं असतं. हे बघा, जी सौंदळा जी मच्छी म्हणालो होतो ती अशी असते, आणि हे त्याचं मुख आहे. हे जो आहे हा कट करून देवाला मान म्हणून दिला जातो. देवाच्या दर्शनाला आलोय. लास्ट इयर मिस झाला होता. आणि ह्या आमचा दुबईचा शेफ आणि हा डॉन अध्यक्ष महाशय. आणि अजून दोघं जण होते. मॅट्रिक त्यांची मॅटर केली आणि काचेचे बाटले फोडले. व्हायचं सांगा ना, तर मी फूट मारेन. व्हायचं सांगा ना, तर मी फूट मारेन. मोहन कॅप्चर्ड आहे. परागचं नाव आहे.
हे मंदिर आहे, मंदिराच्या बाजूला देवीचं स्थान आहे. हा हे बघा, हे मोठ्या बायांचं स्थान आहे. हे मानपण, मोठ्या बायांचं मानपण केलेलं आहे. हा, मोठ्या बाया म्हणजे पाण्याची देवता. हा, 7 बाया, 7 जणी बाया, त्यांचं स्थान आहे. डोकं टेक रे, डोकं टेक. हां हां, बस बस, ठीक आहे. तुम्ही बघू शकता, हे मोठ्या बायांचं स्थान आहे. आमच्या समाजामध्ये म्हणजे कोळी समाजामध्ये मोठ्या बायांना खूप मानाचं स्थान आहे. आणि आमची जिथे जिथे देवस्थानं आहेत तिथे मोठ्या बायांचं स्थान हे असतंच. त्यांना पाण्याची देवता म्हणतात. बाकीचे घाबरतात, पण आमची देवता आहेत त्या. आणि त्यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे, कारण आम्ही मच्छीमारीसाठी आमच्या बोटी समुद्रामध्ये जातात. त्यामुळे त्यांचं सहाय्य आम्हाला भेटतं. त्यामुळे आम्ही पुढे आमचा उदरनिर्वाह होतो म्हणा, किंवा आमचं आयुष्य त्यांच्या कृपेने चालू आहे. मी जेव्हा म्हणालो की मोठ्या बायांच्या आशीर्वादाने आमचं सर्व उदरनिर्वाह चालू असतो. आणि हे गुलाबाचं फूल पडलेलं आहे, ज्याला कळी स्वरूपात पण आपण म्हणू शकतो. ठेव चालेल, हरकत नाही. तुम्हाला जसं म्हणालो की मी पोरांची ओळख करून देतो की कोण कोण आहेत ते. त्यापैकी ज्यांची कोणाची झाली आहेत तरी मी रिपीट करतो. हे आमचे करते धरते खजिनदार पूर्वेश. कधीतरी बघितलं असेल याला. सिद्धू कमल नागवा. हा रोहित, अक्षय, स्वागत, बबलू, आवेश, साहिल, प्रियांश, हा बाबू मकाजी. बाबू इकडे बघ, हाय कर. प्रसादाचं करतोय बाबू. आणि हे आमचे दुबईचे शेफ आकाश जान पाटील. आणि आकाश, तू काय करतो, चिकन की मटन? मटन. ओके, आकाश मटन करतोय आपल्यासाठी, मटन सुक्का. आणि बाबू प्रसाद जी होती ती फ्राय करतोय. बाकी लॉलीपॉप, सॉरी चिकन 65 हे थोडेफार फ्राय झालेले आहेत. बाकी आमचा प्रोग्राम साहेबांनी चालू केलेला आहे. आणि हा बिनविषारी साप आहे. मी पण हे थांबा रे, त्या आईला हे नको मला टाकायला. मी पण बिनविषारी आहे. Here I come. Oh, here I come. एक मिनिट. आणि मी मगाशी जसं म्हणालो की प्रॉपर जेटी वगैरे बांधलेली आहे. ही अशी जेटी आहे इथे. नवगाव की थळामधून पॅसेंजर बोट सुटतात. आय गेस 15 का 20 मिनिटाचंच अंतर आहे. ते तिथून या साईडला उतरतात. त्यानंतर इथून चालत यावं लागतं. इथून स्टेअर्स आहेत, पायऱ्या आहेत. तिथून पायऱ्या चढलं की हे इथे ॲक्च्युली गाववाल्यांसाठी बसायला प्रॉपर शेड केलेले आहेत, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही. आणि हे इथे वेताळ देवाचं, म्हणजे आमच्या भाषेत येताल देवाचं आमच्या मंदिर आहे, ज्याचं दर्शन तुम्ही केलेलं आहे. ते राहिले होते, 3 जण खाली गेले होते. त्यापैकी संकेत आणि हे आमचे तांडेल म्हणजे जे बोट चालवतात ते राजेश भाऊ. आणि हा आमचा डॉन आहे मोहन कमेर. हे आमचे अध्यक्ष महाशय. हा गॉगल लागली पाहिजे, 1 नंबर. येस. आणि ह्याने त्याचं खोकल्याचं औषध घेतलेलं आहे, कारण त्याला खूप त्रास झालेला आहे. चलो.
पण शेड केलेले आहेत बोट हाऊस म्हणून. इथे सुद्धा ग्रुपना किंवा जे गावाले कोणी येतात त्यांना जेवण करता येतं. हे असे इथे टेंट वगैरे केलेले आहेत. आणि आता आपलं सामान सध्या इथे आहे, पाहू शकता तुम्ही. अपूर्वेश आणि हा बबलू आणि आपली बोट आहे इथे लॉरेन्स रो म्हणून. ही बघा ही बोट इथे आल्यानंतर सगळं सामान ट्रान्सफर करू आपण आणि त्यानंतर आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करू. तसं बघायला आपण एन्जॉयमेंट भरपूर केली. आणि हा पूर्वे बघा हसतोय, स्माइल बघा. रंगलाय, पूर्ण रंगलाय. हा, ह्याने साल्याने एकट्याने झोप काढली आणि बाकीचे असेच होते हे बघा. आणि काम सध्या काम फक्त एवढीच माणसं करतात, बाकीचे गायब कुठे झालेत काय कळत नाही. हरकत नाही, एन्जॉयमेंट तर मजबूत झाली, छान झाली. मी बोलो हार वगैरे घालते बघा. हे बघा, हे आता परतीच्या प्रवासाला ही लोक चाललेली आहेत. आता कुठले आहेत ते मला माहीत नाही आहेत, पण येस यांची पण ट्रिप मस्त झालेली त्यांच्या चेहऱ्यावरून तरी वाटतंय. आणि काही काही तिकडे अशा बोटी पार्क केलेल्या आहेत. काही बोटी इथे पार्क होत्या मगाशी या साईडला. यावर 2 बोटी निघाल्यानंतर आपली बोट पुढे येईल. सगळं सामान ट्रान्सफर करू आणि मग निघू. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. सगळं सामान वगैरे लोड केलं आणि आता तांडेल आपला चेंज झालेला आहे. कोण आहे तांडेल? कोण आहे? नमा आहे तांडेल. हा जेव भाऊ आपला. नाही जेवलो भाई मी. आपला खजिनदार जेवायचा राहिला होता तो आता चायला, म्हणजे आम्ही पुट्याच्या ताटात जेवायचा आणि तू स्टीलच्या ताटात. हा, केतन देवाचा निरोप घेऊन आपण निघालेलो आपल्या परतीच्या प्रवासाला. एक अराऊंड 2 तास तरी इथून लागतील आपल्या गावी जायला. म्हणजे आता 5 वाजलेत, म्हणजे 7 सव्वा 7 तरी पकडून चालू आपण गावी पोचायला. ट्रिप वगैरे मस्त झाली, एन्जॉय केलं. आणि आग्रावचे बरीच मंडळी आपल्याला भेटली होती. त्यांच्यामध्ये एक माझे भाऊजी पण होते. तर छान झालं, म्हणजे बाजूलाच त्यांनी हे केलं होतं जेवण वगैरे. तर भेट वगैरे व्यवस्थित झाली आणि सगळ्यांनी मजबूत एन्जॉय केलं आहे. तुम्हाला सनसेट दाखवतो. भर समुद्रातून सनसेट कसा दिसतो ते तुम्ही यूट्यूबला बऱ्याच जणांचे, म्हणजे कोळी जे होडीवर जातात त्यांचे तुम्ही ब्लॉग पाहिलेच असाल. मला आयडिया नाही माझा आवाज कसा रेकॉर्ड होतो आहे काय ते, बट येस मला असं म्हणायचं आहे की तुम्ही बऱ्याच माझ्या कोळी बांधवांचे ब्लॉग जे यूट्यूबला ब्लॉग टाकतात त्यांचे ब्लॉग तुम्ही पाहिले असाल की समुद्रातून सूर्यास्त सनसेट कसा दिसतो ते मी आता लाईव्ह दाखवतो तुम्हाला. आणि इथे भाई आमची भांडणं चालू झालेली आहेत. कोणत्याही ट्रिपची सांगता भांडणाशिवाय होणं हे अशक्य आहे. तुम्हाला दाखवतो आमचा खजिनदार पिसाळलेला आहे. जाऊ दे, मी तुम्हाला सनसेट दाखवतो. पाहू शकता खूप सुंदर सनसेट दिसतो. बाकीचे सगळे झोपलेले आहेत आणि ॲक्च्युली मी कॅमेरा यासाठी चालू केला की तुम्हाला जाणता राजा दाखवतो. जाणता राजा कुठे आहे? सगळ्यात टॉपला बघू शकता तुम्ही.
हा हिंदवी स्वराज्याचा ध्वज असाच फडकत राहू आणि फडकत राहणार. शिवाजी महाराज की जय. आपल्या गावामध्ये प्रत्येक बोटीच्या वर राजांचा झेंडा हा आहे. हिंदुत्वाचं प्रतीक आहे म्हणा आणि राजांबद्दल असलेली आस्था, प्रेम, आदर तेही आहे. होऊ शकतं संध्याकाळची 7:30 वाजलेत. 7:30 वाजता आम्ही पोचलो आहे गावी. हा व्लॉग मी इथेच आता एंड करतो आहे. सगळ्यांनी मजा वगैरे केलेली आहे मस्त. मी ॲक्च्युली झोपलो होतो त्यामुळे माझा आवाज पण बदलला आहे आणि थंडी थोडी वाढली आता. हा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि मित्रमंडळींसह शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोवर टेक केअर. ओ भाई पिशवी आहे.